मकर राशी 15 जुलैनंतर सत्यानाश होणार. हसती खेळती माणसं रडायला लागणार. मोठं कांड घडणार. म्हणूनच हा व्हिडिओ नक्की पहा. मकर राशीच्या मित्रांनो, आता तुमचे डोळे उघडे ठेवा आणि काळजाचा ठोका घट्ट धरून बसा, कारण 15 जुलैच्या मध्यरात्रीनंतर ब्रह्मांडातील असा महाचमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आजपर्यंत अनेक ज्योतिषांचे व्हिडिओ पाहिले असतील, अनेक दावे ऐकले असतील, पण हा व्हिडिओ नाही ना. ते तुमच्या अस्तित्वाचा आणि कष्टाचा न्याय करणारा काळ आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या वेदना मनात दाबून ठेवल्या होत्या, ज्या मानसिक त्रासातून तुम्ही गेलात आणि हक्काच्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसून तुम्ही जे मौन तुम्ही बाळगलं त्या सगळ्याचा हिशोब आता चुकता करायचा. आता हा काळ पुढे आला आहे, पण सावधान, हा बदल सहजासहजी होणार नाही. 15 जुलैनंतरचे पहिले 5 दिवस आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 5 घटना अंगावर काटा आणणाऱ्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण भूगोल बदलून टाकतील. काहीतरी असं घडणार आहे जे पाहून तुमचे शत्रू अगदी थरथर कापतील आणि ज्यांनी तुम्हाला कवडी मोल समजून सोडलं ते स्वतः तुमच्यासमोर येऊन नतमस्तक होतील. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा मकर राशीचे जातक असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पहा, कारण तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. 15 जुलैच्या मध्यरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात पहिल्यांदा अंगावर काटा आणणारी घटना घडेल, ज्याचा संबंध थेट तुमच्या भूतकाळात असेल. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा कदाचित वर्षभरापासून रात्रीची झोप गमावली होती. ज्या कागदावर किंवा मंजुरीवर तुमचा संपूर्ण भविष्य आणि करिअर अडकून पडलं होतं, ते अचानक काम, आता जीवन, तुम्ही सर्व प्रयत्न करूनही थकले होते. लोकांनी तुमचे हातपाय बांधल्यासारखी परिस्थिती निर्माण केली होती आणि तुम्ही पूर्णपणे आशा सोडून दिली होती. नेमका त्यावेळेसच तुमच्या मोबाईलवरती अनपेक्षित फोन कॉल किंवा मेसेज येईल. हे केवळ काम पूर्ण होणे नसेल, तर कालचक्र अचानक उलटे फिरून तुमच्या बाजूने उभे ठाकल्याचा तो ठेवा असेल. जे काम कधीच पूर्ण होणार नाही असं अख्ख्या जगाला वाटत होतं, जे तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला थक्क करून सोडेल. तुम्ही पैशांच्या बाबतीत गेल्या काही काळात इतका तीव्र संघर्ष केला आहे की कमावलेला प्रत्येक रुपया औषधोपचारात किंवा अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये खर्च होत गेला. उद्या काही अडचण आली तर कसं होईल ही एकच चिंता तुम्हाला आतून पोखरत होती, पण रात्री शांतपणे झोपू देतही नव्हती. पण या विशिष्ट दिवशी ग्रहांची अशी काही युती होणार आहे की जिथून पैशांची येण्याची 1% शक्यता नव्हती, अशा अत्यंत गुप्त किंवा तुम्ही पूर्णपणे विसरलेल्या मार्गाने तुमच्या हातात अचानक मोठी रक्कम पडेल. रखडलेला जुना पगार, कोर्ट कचेरीत किंवा मालमत्तेतून येणारा हिस्सा किंवा एखादी जुनी बुडीते काढली होती ती अचानक फिरणार आहेत. दिवसात तुमचा बँक बॅलन्स बदललेला दिसेल. जेव्हा ती रक्कम तुमच्या हातात पडेल तेव्हा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवल तुम्हाला कठीण जाईल. या पैशामुळे केवळ तुमच्या आर्थिक अडचण सुटणार नाही, तर मनात वर्षभर करून राहिलेली ही पैशांची भीती कायमची संपून जाईल आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्ही घरात मोकळा श्वास घ्याल आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू पाहाल. हा पैसा किंवा तुमच्या हातात टिकून राहणार नाही, तर तो पुढील काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. या आर्थिक ताकदीमुळे तुमची समाजात उभे राहण्याची हिंमत वाढेल आणि जे लोक पैशामुळे तुम्हाला कमी लेखत होते त्यांचे चेहरे एका रात्रीत पडतील. तिसऱ्या दिवशी घडणारी घटना तुमच्या स्वाभिमानाला आणि सामाजिक प्रतिष्ठेला अशा उंचीवर घेऊन जाईल ज्याचा विचार करूनही विरोधकांच्या अंगावर काटा येईल. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलात, लोकांचे टोमणे शांतपणे सहन केले आणि तुमच्या कष्टाचे श्रेय दुसऱ्या कपटी लोकांना लाटले, तरीही तुम्ही वाद घातला नाही. पण आता कर्मफळाचा सिद्धांत लागू होणार आहे. अशी काही पलटी मारणार आहे की समाजात किंवा ऑफिसमध्ये अचानक तुमचं नाव एका महानायकासारखं समोर येईल. तुमची जुनी मेहनत लोकांच्या नजरेत येईल आणि तुमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्यांचे डावपेच उघडे पडतील. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, जे पाठीमागे तुमच्या मर्यादांवर हसत होते,
तेच लोक भर चौकात किंवा मीटिंगमध्ये तुमच्याशी बोलताना शब्द जपून वापरते. वरिष्ठ अधिकारी किंवा समाजातील एखादी अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती जाहीरपणे व्यासपीठावर तुमचा सन्मान करेल आणि तुमच्या सल्ल्याला सर्वोच्च प्राधान्य देईल. समोर पाहताना आणि स्वतःचा हा महाउदय अनुभवताना निसर्गाचा न्याय कधीच चुकत नाही. तुम्ही हा जो राखला होता न्याय, त्याचेही अत्यंत गोड आणि दिमागदार तुम्हाला फळ मिळेल. या मानसन्मानामुळे तुमचा गमावलेला विश्वास 1000 पटीने वाढेल. तुमच्याकडे केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून पाहू लागतील, ज्यामुळे तुमच्या भविष्यातील प्रगतीचे अनेक बंद दरवाजे एकामागून एक उघडत जातील. चौथ्या दिवशी तुमच्या भावनांचा आणि वैयक्तिक नातेसंबंधाचा एक असा रहस्यमय अध्याय उघडणार आहे, जो थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. मकर राशीचे लोक नेहमी खूप सोशिक असतात आणि इतरांसाठी धावून जातात, पण मला मनापासून समजून घेणारा या जगात कोणीच नाही. या एकाकीपणाच्या भावनेने तुम्ही अनेकदा रात्री शांतपणे रडलात, पण या दिवशी तुमच्या आयुष्यात एक भावनिक चमत्कार घडेल. कौटुंबिक किंवा प्रेमसंबंधामध्ये अनेक वर्षाचा जुना दुरावा, गैरसमज आणि कटुता एका क्षणात विरघळून जाईल. समोरची व्यक्ती स्वतःहून पुढे येऊन आपले चूक मान्य करेल आणि तुमच्या भावनांची किंमत तिला समजेल. नात्यांमधील संवाद इतका भावनिक असेल की तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. जे जातात ते एकटे आहेत आणि ज्यांच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचा अचानक प्रवेश होईल, ज्याची ऊर्जा तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. तुम्हाला अचानक असं वाटेल की कोणीतरी अदृश्य दैवी शक्ती पाठीवर हात ठेवून सांगते की तू आता एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. मनात साचलेली सगळी निराशा आणि एकटेपणा संपून आयुष्य पुन्हा एकदा उत्साही आणि रंगीत वाटू लागेल. हा भावनिक आधार तुम्हाला आतून इतका मजबूत करेल की भूतकाळातील मान अपमान विसरून तुम्ही पुन्हा एकदा नव्याने स्वप्न पाहू लागाल. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तुम्हाला जीवनाचे खरे समाधान लाभेल. 5व्या दिवशी म्हणजेच या चक्राच्या शेवटच्या दिवशी जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी, थरारक आणि अंगावर काटा आणणारी अंतिम घटना असेल. हा तुमच्या राशीचा आणि शरीराचा, मनाचा, आत्म्याचा एकाच वेळी होणारा महास्फोट असेल. गेल्या काही महिन्यात शरीराला आलेला थकवा, विविध आजारपण नाही मार्ग एका रात्रीत जणू हवेत नाहीसे होतील. तुमच्या शरीरात एका अशा दैवी आणि प्रचंड ऊर्जेचा संचार होईल, ज्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये एका वेगळ्याच महापुरुषाची किंवा रणरागिणीची जाणीव होऊ लागेल. मनातील सगळी भीती, गोंधळ आणि संभ्रम कायमचा नष्ट होऊन बुद्धी अतिशय तीक्ष्णपणे तुम्हाला अचानक अंतःप्रेरणेतून जाणवेल. ती जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणतीही कठीण परिस्थिती आता तुम्हाला हरवू शकत नाही. तुमचे अफाट सामर्थ्य आहे, निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात आहे आणि तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि लोक तुमच्याकडे धाडसाने कौतुक करतील. हा बदल पाहून तुमच्या आजूबाजूचे लोक थक्क होतील, कारण हे मकर राशीच्या आयुष्यातील सुवर्णकाळाचा अधिकृत प्रारंभ असेल, जिथे आता तुम्हाला थांबण्याची किंवा वाकण्याची ताकद या संपूर्ण ब्रह्मांडात कोणामध्येच नसेल. तुम्ही केवळ जगणार नाही तर विजयाचा आत्मविश्वास आणि निर्धास्तपणे जगायला शिकाल. हा देवाचा अंतिम आशीर्वाद असेल. स्वतःचा विधाता म्हणतोय, बाळा, आता तुला थांबणार या जगात कोणीच नाही. पण लक्षात ठेवा, या ब्रह्मांडात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. जर तुम्ही ह्या दैवी शक्तीवर आणि स्वतःच्या नशिबावर पूर्ण विश्वास ठेवला किंवा तुमचा पूर्ण विश्वास असेल तर सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नमः शिवाय किंवा तुमच्या आराध्य देवतेचे नाव नक्की लिहा. कारण जो भक्त मनापासून देवाचं नाव घेईल किंवा लिहील त्याच्यावर सुवर्णकाळाचा आशीर्वाद नक्कीच होईल आणि आशीर्वादाचा वर्षाव देखील होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.